आपण नेमकं काय घटना झाली आहे? नमस्कार सर, मी दत्तात्रय शांताराम पाटील, तलाठी चांचर बुद्रुक, तालुका धरणगाव येथे पोस्टेड आहे. तर आमचं पथक रात्री गस्त घालत होतो. चांचर येथे अवैध उत्खनन चालू असल्याची खबर मिळाल्यामुळे तर आमचं 4 जणांचं पथक तिथं गेलं. तर आम्ही योगेश ईश्वर कोळी आणि गणेश सोमा कोळी यांचं ट्रॅक्टर पकडले असता त्यांनी त्यांच्या माणसांना बोलवलं. तर ते 10 ते 11 इसमांनी आमच्या पथकावर हल्ला केला. मी मध्यस्थी करायला गेलो स्थानिक तलाठी असल्यामुळे, तर त्यांनी आमच्या पथकातील बाकी लोकांना सोडून मला पकडलं. मला त्यांनी लाकडी दांड्याच्या पावडीने मारहाण केली. माझ्या पायावर पावडी मारली, माझ्या पायाचं तुकडं पाडलं आणि पाठीवर मुक्का मार, डोक्यावर मुक्का मार दिलेला आहे, पोटात मुक्का मार दिला आणि वरून म्हणत होते याला मारूनच टाकतो, जीवानीशी मारून टाकतो आणि वाळूतच बुजून देतो, याला सोडायचंच नाही आता. याच्यामुळे आम्हाला फार त्रास होतो. आम्ही पोट कसे भरू वगैरे अशा त्या गोष्टी करायला लागली आणि माझ्यावर धामधूम येत होतं आणि लाकडी दांड्याची फावडा घेऊन माझ्या डोक्यावर मारायला यायचे. परंतु तेथील संबंधित एका इसमाने मला वाचवलं आणि तो मला डोक्याला मार लागू देत नव्हता. परंतु त्यांनी जीव घेण्या प्रकारे फार हल्ला केला. त्याच्यात योगेश ईश्वर कोळी, आबा ईश्वर कोळी, गणेश सोमा कोळी आणि दिनेश सोमा कोळी ह्या इसमांनी मार दिला आणि त्याच्यात काही मजूर होते, त्या मजुरांनी पण मार दिला. ते मजूर त्यांचे नाव वगैरे मला काही कळाले नाहीत कोण होते. त्याच्यात माझं ते मोबाईल घेऊन गेले आणि माझा पाय तोडून मला तिथं सोडून गेले.